नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत मंत्रपुष्पांजलीबद्दलची थोडी माहिती. तर ह्या मंत्रपुष्पांजलीत येणाऱ्या अवीक्षितस्य कामप्रे, तर ह्यातला जो अवीक्षित आहे आणि मरुतस्य वसनगृहे, तर यातला जो मरुत आहे त्याच्याबद्दलची. तर भारतीय इतिहासात अयोध्येचा एक राजा होता खडीनेत्र, आणि तो जो राजा होता त्याचा आपल्या प्रजेवर तो खूप अत्याचार करत असायचा, अन्याय करत असायचा. म्हणून एक दिवस सर्व प्रजेने त्याला कंटाळून असे ठरवले की त्याला त्याच्या पदावरून बेदखल करावे, आणि सर्व प्रजेने त्याला प्रजेने त्याला राज्यपदावरून बेदखल केले. राजाची हकालपट्टी करून ही प्रजा सुखी होण्याच्या प्रयत्नात होती. म्हणून त्यांनी खडीनेत्रला पायउतार केल्यानंतर त्याचा जो मुलगा आहे त्याला राजा बनवले, आणि योग्य कारभार करण्यासाठी काही अटी त्या प्रजेने त्याला घालून दिल्या, जेणेकरून आपल्या वडिलांनी ज्याप्रमाणे अत्याचार केले त्याप्रमाणे त्याने करू नयेत व चांगले राज्य करावे. वडिलांनी शेजारच्या राज्यांची शत्रुत्व पत्करले होते. म्हणून त्याचा जो मुलगा आहे खडीनेत्र, जो नवा राजा होता, त्याला सारखे जे आहेत आक्रमणांना त्याला तोंड द्यावे लागत होते. परंतु ज्या प्रजेने त्याला निवडून दिले होते, त्याला गादीवर सिंहासनावर बसवलेले होते, ती प्रजा त्याच्या पाठीशी होती. म्हणून तो सतत विजयी होत राहिला आणि त्याने त्याचे राज्य चांगले केले. आता या खडीनेत्राचा मुलगा जो आहे तो अवीक्षित, जो प्रजाहितदक्ष राजा होता, आणि ह्या अवीक्षिताचा मुलगा जो आहे तो म्हणजे मरुत. आता ते वाक्य बघा, अवीक्षितस्य कामप्रे, त्यातला हा अवीक्षित, आणि मरुतस्य वसनगृहे मधला हा मरुत, म्हणजे ही त्या दोघांची नावे. तर हा मरुत जो आहे तो चक्रवर्ती राजा बनला पुढे जाऊन, आणि त्याच्या गौरवासाठी केवळ ही मंत्रपुष्पांजली रचली गेलेली आहे. म्हणूनच अवीक्षितस्य कामप्रे मरुतस्य वसनगृहे हे त्यात आलेले आहे. आता हे जे चक्रवर्ती राजे आहेत त्यात ह्या मरुताचंच एकट्याचं असं काय वैशिष्ट्य आहे, अशी काय खासियत आहे, तर ती अशी आहे. हा जो मरुत आहे, ह्या मरुत राजाने त्याच्या प्रजेसाठी खूप अडचणींना तोंड दिले. त्यानंतर त्याने एक मोठा यज्ञ केला होता, अडचणींना तोंड देत होता, आणि त्यानंतर त्याने एक मोठा यज्ञ केला. हा यज्ञ म्हणजे काय, तर त्याच्या सर्व प्रजेसाठी असलेला त्याचा एक खूप मोठा जो एक हे आहे त्याग म्हणूया, तर तो त्यासाठी होता. यज्ञकुंड, संविधा, धूर, मंत्रोच्चार ही कर्मकांडाची अर्थहीन प्रतीकं आत्ता उरलेली आहेत. पण त्यावेळी त्याने या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याने एका उच्च पदाला नेऊन सोडलेल्या होत्या, आणि ह्या मरुताने एक यज्ञ करायचे ठरवले. हा यज्ञ केवळ साधासुद्धा नव्हता, त्याला त्याच्या प्रजेला खूप संकटांमधून वाचवायचे होते. ते संकट एक होते तर ते दुष्काळाचे होते, आणि या दुष्काळाच्या संकटातून वाचवण्यासाठी त्याने मोठा यज्ञ करायचे ठरवले. आता हा मरुत राजा जो आहे त्याची कीर्ती, त्याने जर हा यज्ञ केला आणि तो यशस्वीरित्या पार पडला तर त्याची कीर्ती सर्वीकडे पसरेल. म्हणून त्याच्याबद्दल ईर्ष्या खूप लोकांमध्ये निर्माण झाली, आणि त्या ईर्षेपोटी बऱ्याच जणांनी त्याला यज्ञाला लागणारे साहित्य पुरवणे बंद केले, त्याला मदत करणे बंद केले. आणि ह्या गोष्टीत इंद्र, देव वगैरे ही सुद्धा लोके होती की ज्यांनी मरुताला विरोध केला. इतकेच नाही तर मरुत, त्याचे जे सल्लागार होते बृहस्पती, त्यांनासुद्धा या लोकांनी या यज्ञात सहयोग देण्यापासून परावृत्त केले. आणि त्यामुळे हा मरुत राजा जो आहे तो एकदम खचला, आणि त्यावेळी त्याला जे बृहस्पती आहेत, तर बृहस्पतींचे एक भाऊ होते समवर्त नावाचे, त्यांनी त्याचा सल्लागार त्यांना सल्ला देण्याचे कबूल केले. आणि जो यज्ञ आहे तो कसा आपल्याला पुढे नेता येईल यात त्यांना मदत केली, आणि तो यज्ञ यशस्वीरित्या या समवर्ताच्या मदतीने मरुताने पार पाडला. आणि इथूनच पुढे झाले ते म्हणजे मरुताः परिवेष्टारो मरुतस्या वसनगृहे, अर्थात मरुत राजाच्या घरी अन्न देऊ लागले. म्हणजेच मरुताचे राज्य पर्जन्याने किंवा योग्य पाऊस पाण्याने अन्नधान्याने समृद्ध झाले. आणि अशा प्रकारे यज्ञेन म्हणजे यज्ञाद्वारे मोठी कार्य सार्थकी लावता येतात, ही पूर्वापार परंपरा आहे. म्हणूनच आपण तो एक मंत्रपुष्पांजलीत वापरला जातो. अशी ही आपली मंत्रपुष्पांजली आहे.
ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन तेह नाकं महिमानः सचन्त्र यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः। ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुषा अंतदा परार्धात् पृथिव्ये समुद्रपर्यन्ताया एकराळ इति। ओम तदप्येष श्लोको भिहितो मरुतस्य परिवेष्टारो मरुतस्य वसनगृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासद इति। मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि। चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।